बालपण हरवून जबाबदाऱ्यांमध्ये सापडलेलं आयुष्य. हा आहे सक्षम. होय, नावाप्रमाणेच गुण आहेत. सकाळी सकाळी कॉलेजला जात असताना एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो. हा माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, दादा किती वाजलेत हो? मी म्हटलं 10 वाजायला 20 मिनिटं टाईम आहे. म्हणाला, बरं बरं ठीक आहे दादा, मला शाळेत जायचे आहे म्हणून विचारत होतो, आणि लगेच माझ्याजवळून जाऊन एका पोत्यावर बसून दुर्वा काढत बसला. मी त्याच्या जवळ गेलो आणि उत्सुकतेने त्याची विचारपूस करायला लागलो. माहिती पडलं की इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे आणि 10:30 वाजता शाळेला जायचंय म्हणून 10 वाजेपर्यंत दुर्वा काढून विकायच्या आणि नंतर शाळेला जायचं. मग त्याला सहज विचारलं की किती मिळतात हे विकून? म्हणाला, काही नाही दादा, 100-150 मिळतात. जेवढे आले तेवढे घेतो आणि घरी जातो आणि मग शाळेची तयारी करून शाळेत जातो. 5 वाजेपर्यंत शाळा करतो आणि संध्याकाळी पुन्हा तेच एकदा एखादा तास दुर्वा विकतो आणि पुन्हा घरी जातो. त्याच्यासोबत बोलण्याची माझी इच्छा होतीच. मी त्याला विचारलं, काय रे, घरी कोणी कमवत नाही का? अरे दादा, असं नाही आहे ना, बाबा शेती करतात, आई शिवणकाम करते, पण मी एवढा मोठा झालो आणि त्यांच्या भरोशावर शाळेत जातो म्हणून सकाळी 6 वाजताच येऊन दुर्वा विकतो. जेवढे आले तेवढाच घराला हातभार होतो. त्याच्याशी बराच वेळ बोललो. त्याला आपुलकीपणाचे विचारले, काही खातो का? तुला काही घेऊन देऊ का? तर मला नाही म्हटला. त्याला शिक्षणाची आवड होती. मग मी त्याला एक इंग्रजी वर्तमानपत्र आणि एक मराठी वर्तमानपत्र घेऊन दिलं आणि सांगितलं की जेवढे दिवस लागतात तेवढे लागू दे, परंतु हे दोन्ही वर्तमानपत्र वाचून काढ. जसा वेळ मिळाला तसा. तो तेवढ्यातच खुश झाला. पाहिलं तर एवढे महाग सुद्धा वर्तमानपत्र नव्हते. 10 रुपयात दोन्ही वर्तमानपत्र देऊन झाले. परंतु त्याच्यामध्ये जी समजदारी मला दिसली, या वयात तो समजदारपणा येणं कठीण आहे. मलाच त्याच्यापुढे शून्य असल्यासारखं वाटलं. एवढ्या लहान वयात घरच्या जबाबदाऱ्यांची आणि आर्थिक सणसणीतली जाण असणं म्हणजे खरं प्रौढत्व आहे. आणि एवढ्या लहान वयातही खूप मोठी स्वप्न पाहणारी माणसं आहेत. आपल्या घरासाठी खूप काही करण्याची इच्छा आकांक्षा असणारी माणसं आहेत, मुलं आहेत. अशा होतकरू आणि इमानदार मुलांसाठी नेहमीच काहीतरी करावंसं वाटतं आणि मी हे नेहमीच करत राहीन. सांगायचं झालं तर माझ्याकडे जर बाग फुलून आली तर मी त्यातले 2 फुलं तरी अशा मुलांकरता देईन. माझ्या दारात जर आभाळ आलं त्यांच्यातल्या उंजळीवर पाणी तर या अशा मुलांसाठी समर्पित करेन. सलाम आहे अशा सक्षमसारख्या मुलांना, ज्यांनी स्वतःचं नाव खऱ्या अर्थाने जिवंत ठेवलंय. @ तुषार कोरडे.